जळगाव जिल्ह्यात दरवर्षी हवामानातील बदलांमुळे केळी पिकाचं नुकसान मोठ्या प्रमाणात होतंय। त्यामुळे शेतकरी दरवर्षी हवामानावर आधारित पीक योजनेत सहभागी होत आहेत। 2014-15 या हंगामातही शेतकऱ्यांनी हेक्टरी 6,000 रुपये भरून विमा योजनेत सहभागी झालेत। यावर्षी ही केळी उत्पादनाचा तापमानातील बदल आणि वादळी वाऱ्यांसह पाऊस यामुळे मोठं नुकसान झालंय। विमा संरक्षण कालावधी संपून 3 महिने उलटले तरी कोणतीही भरपाई विमा कंपन्यांकडून जाहीर झालेली नाहीये। राज्य सरकारनं हिश्श्याची 25% रक्कम जोपर्यंत भरत नाही तोपर्यंत भरपाई देण्यास विमा कंपन्या तयार नाहीयेत। तर इकडे कृषी अधिकारी शेतकऱ्यांना नियमानुसार नुकसान भरपाई मिळणार असल्याचं सांगतायत। 2 वर्षापासून पैसे भरत आहोत आणि त्या संदर्भामध्ये आम्हाला 2 वर्षापासून नुकसान भरपाई मिळत आहे। पण ह्या वर्षी 14-15 मध्ये आमचं नुकसान होऊन देखील आम्हाला नुकसान भरपाई मिळत नाहीत। आम्ही जवळजवळ मागील 15 ते 20 दिवसापासून कृषी अधिकारी पालकमंत्री साहेब नाथाभाऊ यांना निवेदन दिलेले आहेत, पण ते सर्व आम्हाला उडवाउडीचे उत्तर देत आहेत। 14-15 मध्ये मी केळी लावलेली होती। शासनाने विम्याचं पत्र काढल्यामुळे मी या केळीवर विमा काढलेला आहे। परत 31 मार्चला सेक्रेटरी साहेबांनी व्याजासह विमा वसूल केलेला आहे माझ्याकडून आणि मला काहीच भरपाई मिळालेली नाही आणि 100% नुकसान हवामानाच्या अंदाजानुसार सर्व नुकसान झालेले आहे। 12,801 शेतकऱ्यांनी जो विमा रक्कम भरलेली आहे ती आपण टाटा एजीकडे शेतकऱ्यांनी जमा केलेली असून येत्या कालावधीमध्ये निश्चितच त्यांना या योजनेच्या कंडिशन आहे त्या कंडिशनच्या आधारावर त्यांना हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेचा लाभ मिळू शकतो। यामध्ये कमी तापमान, जास्त तापमान, वेगाचा वारा त्या ठराविक कालावधीमध्ये जर त्या पद्धतीने अशा घटना घडलेल्या असतील तरच हा विमा योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळू शकेल।